फडणवीस म्हटले की रामरक्षाचं दोन पानं तरी उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवावे, काय सांगणार? आणि महिला आरक्षण दोन वेगळे बिल आहेत, दोन वेगळ्या. रामरक्षा पठण उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवावं दोन पानं तरी, असं मुख्यमंत्री काल काय वाचून दाखव? काय अडचण आहे? तुम्हाला रामरक्षा येते बरं का? प्रश्न रामरक्षा येते की नाही हा प्रश्न नसून राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली याच्यावर उत्तर द्या. रामरक्षा म्हणायची, रामरक्षा कशी म्हणायची हे आम्ही बघू. आम्हाला तुम्ही ते सांगू नका. तुम्हाला प्रश्न असा आहे की राम मंदिरात चोरी झाली, 550 कोटीच्या दानपेट्या चोरीला गेल्या, गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटींची लूट झाली, हे तुम्हाला मान्य आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारल्यावरती ते रामरक्षा तुम्हाला येते की नाही हे काय सांगताय? आम्हाला रामरक्षा येईल की नाही हे आम्ही ते दाखवू तुम्हाला. राम मंदिरातल्या चोरीमध्ये तुमचे लोक सहभागी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोला. उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी नियोजित होती तिथे भाजपनं पेंडॉल टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला तिथे महायज्ञ आहे, आजपासूनच पेंडॉल टाकलाय. असू द्या, त्यांचा वाढदिवस हा राम मंदिरातल्या चोरीपेक्षा महत्वाचा आहे. आणि हे मान्य केलं पाहिजे की राम मंदिरातली जी चोरी आहे, रामाची जी प्रतिष्ठा आहे, त्यापेक्षा जर त्यांचा वाढदिवस महत्वाचा असेल तर आम्ही पण त्या वाढदिवसात सहभागी. असं काही नाही. आमची नंबर 1 माननीय उद्धव ठाकरे साहेबांची तिथे सभा अजिबात नाही. कुठे? आम्ही रामनगर मधल्या राम मंदिरामध्ये रामरक्षेचा कार्यक्रम करू. बाजूला 4 रस्ते आहेत. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. रस्त्यावरती टाकून एखादा किती मोठा कार्यक्रम आहे, फार मोठा कार्यक्रम आहे. काल आमचं राम मंदिराचे जे विश्वस्त आहे रवी वाघमारे त्यांच्याशी चर्चा झाली आणि साधारण आम्ही कार्यक्रमाचं स्वरूप ठरवलेलं आहे. थोड्या वेळाने आता आमचे इतर सहकारी इथे येतील, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांचे त्या दिवशी वाढदिवस असेल 22 तारखेला. 22 तारखेला. त्यांची तयारी आतापासून सुरू आहे. मोठा माणूस आहे या देशात. पण उद्धवजींची सभा रस्त्यावर होणार आहे का सर? संदर्भात काही रस्त्यावर सभा होणार आहे का? पोलिसांची परवानगी मिळाली आहे का? पोलिसांची परवानगी मिळाली आहे का? कार्यक्रम रस्त्यावर होईल. कुठे करू आम्ही? प्रभू श्रीरामाला ह्या लोकांनी रस्त्यावरच आणलाय ना चोरी करून. प्रभू श्रीरामाची यांनी वस्त्र चोरली, अलंकार चोरले, हा सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं, कर्णफुलं चोरली, नथ चोरली सीतामाईच्या लोकांनी. काय ठेवलं या हिंदुत्व रस्त्यावरच आणले.